सर्व काव्यरसिकांना माझा साष्टांग नमस्कार. वाग्यज्ञ ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेच्या नवकवींच्या मांदियाळ्यातील मी सुद्धा एक नवकवी. नाव प्रथमेश प्राजक्ता प्रकाश आंबेडकर, गाव धामणपे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरीमधून आज आपल्यासमोर आपल्या हृदयाला स्पर्श करेल असा एक कवितेचा विषय घेऊन येत आहे. कवितेचं नाव आहे पिकलं पान. तळ हाताचा फोड करून जपलं होतं तुला, तळ हाताचा फोड करून जपलं होतं तुला, संकट तुला शिवू नयेत म्हणून केला होता हाताचा झुला. संकट तुला शिवू नयेत म्हणून केला होता हाताचा झुला. त्याच झुल्यावर झुलवून तुला मोठी स्वप्न दावली, त्याच झुल्यावर झुलवून तुला मोठी स्वप्न दावली. पण पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली, पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली. पेन पेन्सिल हवी होती म्हणून, पेन पेन्सिल हवी होती म्हणून केली होती मोठी घाई, पेन पेन्सिल हवी होती म्हणून केली होती मोठी घाई. तुझ्यासाठी पोरा एक वेळची भाकरीसुद्धा खाल्ली नाही, तुझ्यासाठी पोरा मी एक वेळची भाकरीसुद्धा खाल्ली नाही. तुझ्यासाठी तुझी आई, तुझ्यासाठी तुझी आई एक वेळ जेवली. पण पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली, पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली. साधा सर्दी ताप जरी आला तरी आम्ही रातभर जागायचो, साधा सर्दी ताप जरी आला तरी आम्ही रातभर जागायचो. बरा कधी होशील यासाठी आम्ही वेड्यागत वागायचो, बरा कधी तू होशील यासाठी आम्ही वेड्यागत वागायचो. कितीही लांब केलंस, कितीही लांब केलंस तू तरी आमच्या काळजीची ज्योत नाही मावली. पण पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली, पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली. तुझंही लग्न करून दिलं, तुझं लग्न करून दिलं कर्तव्यातून मुक्त व्हायला, तुझं लग्नही करून दिलं कर्तव्यातून मुक्त व्हायला. आता वाटलं होतं की तुझं कर्तव्य सुरू होईल आम्हाला दोघांना पाहायला, आता वाटलं होतं की तुझं कर्तव्य सुरू होईल आम्हाला दोघांना पाहायला. पण तुला त्या एकटेपणाची, तुला त्या एकटेपणाची भूतती चावली. पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली, पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली. वाटलं होतं आम्हाला तरी शेवटचं भेटायला येशील, वाटलं होतं आम्हाला की तू शेवटचं तरी भेटायला येशील. तुझ्या आईबाबाची तिरडी तूच खांद्यावर घेशील, तुझ्या आईबापाची तिरडी तूच खांद्यावर घेशील. पण डोळे आमचे मिटले तरी, डोळे आमचे मिटले तरी तुझी पडली नाही आमच्यावर सावली, डोळे आमचे मिटले तरी तुझी पडली नाही आमच्यावर सावली. पण अखेर पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली, पिकल्या पानागत अखेर तू आईबापास वृद्धाश्रमात ठेवली. एक एक आईबापाची यातना आणि वेदना या कवितेतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.